महाविकास आघाडीच्या माध्यमातून माकपाचा सोलापूर महानगरपालिकेवर सत्ता आणण्याचा संकल्प असल्याची माहिती माजी आमदार तथा कामगार नेते नरसय्या अडममास्तर यांनी दिली। भाजप महायुती सरकारनं संपूर्ण देशाला संकटात घातलं आहे। अशा महायुतीचा राज्यातील आगामी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून आम आदमी पार्टी, प्रहार आदी छोट्या पक्षांना सोबत घेऊन महाविकास आघाडी समवेत समझोता करण्याचा प्रयत्न आहे। या आघाडीच्या बळावर सोलापूर महापालिकेचं महापौरपद माकपला मिळवून देण्याचा संकल्प आहे, असं माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांनी सांगितलं। एखाद्या वर्षामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नगरसेवकाला महापौर पदाची संधी मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे, 85 मध्ये पुलोद झाला त्यावेळेला जनता दलाचे 4 नगरसेवक असताना उपमहापौर झाला, त्यानंतर परिवहनचा चेअरमन झाला, इतर झालं। तर तोही प्रयत्न यावेळेला आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे। एमआयएम आणि काँग्रेसच्या वाटाघाटी चालू आहेत, निर्णायक स्वरूपाचं नाही, प्राथमिक स्वरूपाचं चालू आहे। आता हे अधिवेशन झाल्यानंतर आम्ही याला वेग देणार आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये युतीचा पराभव करून महाविकास आघाडीचा महापौर सोलापुरात आणायचा। 1985 मध्ये सोलापूर महापालिकेवर पुरोगामी लोकशाही दलाची सत्ता आली होती। त्यावेळी पुलोद आघाडीच्या माध्यमातून जनता दलाचे 4 नगरसेवक निवडून आले होते। या नगरसेवकांना उपमहापौर परिवहन समितीचे सभापती होण्याची संधी लाभली होती। याच धर्तीवर महाविकास आघाडीची सत्ता आल्यास 1 वर्षासाठी महापौरपद माकपला मिळवून देण्याचा प्रयत्न राहणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत एमआयएम काँग्रेस समवेत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहेत। अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील सोलापूर महापालिकेसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज आहे। सोलापूर शहरात पाणी, खड्डे आदी प्रश्न भेडसावत आहेत, मात्र त्यांची सोडवणूक प्रशासक राजवटीकडून झाली नाही। रे नगरात 24 तास पाणी देण्याची योजना आम्ही यशस्वी केली, मग सोलापूर शहरात 24 तास पाणी देणं का शक्य नाही? सोलापूरचे पालक सचिव तथा स्मार्ट सिटी कंपनीचे चेअरमन असीम गुप्ता यांनी आगामी 20 वर्षे तरी सोलापूरला दररोज पाणीपुरवठा होणार नाही असं स्पष्ट सांगितलं आहे। शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याचं अभिवचन भाजपनं सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत दिलं होतं, मात्र सत्ता येऊन देखील त्याची पूर्तता झाली नाही। त्यामुळं आगामी महापालिका निवडणुकीत पाण्याबाबत आम्ही भाजपची पोलखोल करणार आहोत। तत्पूर्वी पाणीप्रश्नी माकपतर्फे आगामी काळात आंदोलन करण्यात येणार आहे, असंही अडममास्तर म्हणाले।